मी पप्पांचा, मी बाबा माझा राजाचा. पप्पा, असा असा सर्वांनी येऊन असा ओळखलत ना मला. मी आहे एकुलता एक, आई पप्पांचा लाडका लेक. पण माझ्या मनात पडले आहे प्रश्न अनेक. तुम्ही म्हणत असाल मज्जा आहे तुला, तू तर एकुलता एक, खूप लाडत असणार, सर्व हट्टा पुरवली जात असणार, जे हवं ते मिळत असणार. पण तसं नाही बरं का? का बरं मी एकुलता एक? का बरं मला भाऊ किंवा बहीण का बरं नाही? रक्षाबंधन हे भाऊबीजेलाही साजरी करायला कोणी नाही, खेळायला कोणी नाही, मांडायलाही कोणी नाही, मी साधं कोणी गोळा खायलाही पात्र नाही. असा मी एकटा एकटा, पण कोणी शेअर करायला नाही आईचा पत्ता. आईच्या आई आठवलं त्या दिवशी मी आई पप्पांना म्हणालो, बस झालं आता, मला एक भाऊ किंवा एक बहीण ऑनलाईन ऑर्डर करून द्या भाऊ. आई पप्पा हसते या लागले. मला काही समजलं नाही. कोणाशी बोलू, कोणाला ज्यांना माझ्या अनुभवाचं उत्तर नावाव, अनंत प्रेमाचं एक गाव आजोबा आहे त्यांचं नाव. आजोबा आजोबा सांगा ना का बरं मी एकुलता एक? प्रत्येक आई वडील त्यांच्या मुलांच्या उत्कर्षासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. तू त्याला समजून घे. हो बाबा, मला तुमचं म्हणणं पडतंय. बाबा रोज घरी आले बुद्धिबळाचे मुद्दाम हातात मी चिंतावरून आईचा नको तरी कष्ट घेते. आई म्हणते की तू मात्र जबाबदार भाऊ, त्या प्रत्येक एका बहिणीसाठी जी अडचणीत असेल सर्व मित्रमैत्रिणींना मदत कर. तू त्यांच्यासोबत मस्त खेळ, गप्पा गोष्टी कर, भांडण कर. आपल्या प्रेमावर सामंजस्य ठेवावाने जपलेली नाती रक्तांच्या नात्यांपेक्षा उदरगार टिकतात. चला तर मग आजपासून मी पण एकटा नाही. धन्यवाद.